महिनाभरापासून महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढताना दिसतोय। पुढचे 3 दिवस महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये उष्णतेची लाट असणार आहे आणि हे चित्र मुंबईतही दिसतंय। रविवार असून सुद्धा नेहमी सुट्टीच्या दिवशी गजबजलेला असताना मुंबईचा मरीन ड्राईव्ह परिसर निर्मनुष्य दिसत होता। वाढत्या तापमानामुळे नागरिक घराबाहेर पडणं टाळतायत। याचा मरीन ड्राईव्हवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी। महाराष्ट्रात उष्णता ही प्रचंड प्रमाणावर वाढली आणि उष्णता पुढचे 3 दिवस असणार आहे असं खऱ्या अर्थानं हवामान खात्याने पण सांगितलं आहे आणि त्याचा परिणाम खरं तर मुंबईमध्ये होताना दिसतो। आपण आता मरीन ड्राईव्हवर आहोत। खरं तर मरीन ड्राईव्हचा परिसर रविवारी हा प्रचंड प्रमाणावर पर्यटकांनी भरलेला असतो। फक्त मुंबईचेच नाही तर अनेक परिसरातून म्हणजे महाराष्ट्राच्या अनेक भागातून नाही तर भारताच्या अनेक भागातून इथं पर्यटक येत असतात आणि इकडे पर्यटक खऱ्या अर्थानं मरीन ड्राईव्हला बसले असतात। पण उष्णता असल्यामुळे आता खूप लोक कमी प्रमाणावर इकडे येत आहेत। एकंदर म्हटलं गेलं तर कोकण, मराठवाडा, मुंबई या ठिकाणी उष्णतेचं प्रमाण पुढच्या 3 दिवसात जास्त असेल असं हवामान खात्याने सांगितलं होतं आणि त्याचाच परिणाम आता आपण मरीन ड्राईव्हच्या दिशेने बघतोय। खरं तर मरीन ड्राईव्हचा हा कट्टा ज्याच्यावर खऱ्या अर्थानं अनेक लोक आपलं सकाळ, संध्याकाळ आणि दुपार खऱ्या अर्थानं इकडे येतात, मजा करताना दिसत आहेत। इकडे येऊन खरं तर समुद्राचा एक वेगळा दृश्य बघायला त्यांना मिळतो आणि त्यासाठी कुठे ना कुठे इकडेचा आनंद वेगळा असतो। पण उष्णतेमुळे हा आनंद कुठे ना कुठे आता कमी झालेला असा इथे दिसून येतोय। अमृतसोबत श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।